डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। आठवले साहब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आठवले साहब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आज माननीय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री संघर्ष नायक रामदास आठवलेंचा वाढदिवस होता। वाढदिवसाचं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं, काय सांगाल आणि आजच्या दिवशी काय त्यांना शुभेच्छा द्या? आज 25 डिसेंबर 2023 रोजी संघर्ष नायक डॉक्टर माननीय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा वाढदिवस, आणि त्यांचा वाढदिवस आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर प्रत्येक राज्यामध्ये भारतभर ठिकठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने हा वाढदिवस संपन्न होतो आहे। डॉक्टर रामदासजी आठवले साहेब हे केंद्रीय राज्यमंत्री आहेत आणि त्यांनी 16 डिसेंबर 2023 रोजी रेसकोर्स महालक्ष्मी या मैदानावरती अखिल भारतीय भिक्खू संघाला निमंत्रित करून लाखो अनुयायांना एकत्रित करून एक मोठी इंटरनॅशनल धम्म परिषद आयोजित केली होती आणि फार मोठं कार्य रामदास आठवले साहेबांनी या कॉन्फरन्समधून केलेलं आहे। सेकंड, ऑल इंडिया भिक्खू संघ अर्थात अखिल भारतीय भिक्खू संघाची देखील एक अधिवेशन म्हणून दिल्लीमध्ये फेब्रुवारी या महिन्यामध्ये संपन्न होणार आहे। अर्थातच डॉक्टर केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब हे धार्मिक कार्यामध्ये देखील फार ॲक्टिव्ह आहेत आणि त्यांच्या हातून हे धम्म कार्य संबंध मुंबई, महाराष्ट्र, दिल्लीपर्यंत आता हे मोठं धार्मिक कार्य त्यांच्या हातून घडत आहेत। एकंदरीत रामदासजी आठवले साहेबांच्या प्रती आम्ही एवढीच भावना व्यक्त करतो। आज ते राज्यमंत्री आहेत, उद्या ते कॅबिनेट मंत्री होतील आणि निश्चितपणे जो आमचा समाज आहे, ज्याला बौद्ध समाज किंवा अदरही काही साहेबांना मानणारा जो वर्ग आहे, निश्चितपणे साहेबांच्या या मार्गदर्शनाने आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्सच्या रूपाने साहेबांच्या ज्या काही त्यांच्या मनातील चित्तातील इच्छा असतील, भावना असतील, आकांक्षा असतील, त्या ढगातून मुक्त झालेल्या चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वास जाओ एवढीच मी आशीर्वादपर मंगलमैत्री भावना व्यक्त करतो। आयु आरोग्य संपत्ती सग संपत्ती मेवंच ततो निब्बान संपत्ती इमी नाते समिच्छतो। आज संघर्षमय दिवस, संघर्षमय नेता रामदास आठवले साहेबांचाच वाढदिवस आहे। पूर्ण देशामध्ये विविध पद्धतीने, महाराष्ट्रामध्ये सगळ्याच ठिकाणी विविध कार्यक्रम राबवले जात आहेत। आपण देखील त्याच्या दुर्गावेळेसाठी बंदीजींचा जो वेगळा कार्यक्रम इथे घेतला, काय सांगाल? आणि आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त काय शुभेच्छा द्याल? एक निगेटिव्हवरती जिल्हाध्यक्ष म्हणून तुमच्याकडे घेतला जाता विचार केला तर? आमचे सर्वांचे लाडके नेते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा आज वाढदिवस, आणि खरं तर दक्षिण मध्य मुंबईने भारतामध्ये हा वाढदिवस संघर्ष नायक म्हणून साजरा केला जातो। आज सकाळपासून मी बाहेर तर सांगू शकत नाही, पण दक्षिण मध्य मुंबईमध्ये हॉस्पिटल्स असतील, अनाथ आश्रम असतील किंवा इतर गोरगरिबांचे कार्यक्रम असतील, शाळकरी मुलांना वह्या वाटप असतील, साहित्य वाटप असेल, असे अनेक कार्यक्रम आज दक्षिण मध्य मुंबईमध्ये सकाळपासून चालू आहेत। आणि खऱ्या अर्थाने आठवले साहेबांना आज आशीर्वाद देण्यासाठी संध्याकाळचा हा वेळ, आणि भिक्खू संघांनी साहेबांना आशीर्वाद दिला आहे, म्हणून साहेबांना आशीर्वाद दिला, भिक्खू संघाने आशीर्वाद दिला आहे, म्हणून आम्ही आशीर्वाद देणे एवढे मोठे नाहीत, म्हणून आम्ही एकच करतो की आठवले साहेबांना आमचा अवश्य लाभो आणि येणाऱ्या 2024मध्ये रामदासजी आठवले साहेब हे कॅबिनेट मंत्री होत आणि त्या ठिकाणी आम्ही इथेच जल्लोष साजरा करू एवढीच शुभेच्छा देतो आणि थांबतो। रामदास आठवले जी का विश्व में नाम है, ना बल्कि खाली देश में है, कि जिनने अभी तमाम लोगों के लिए अपना जीवन समर्पित करके अपना स्वास्थ्य का भी कभी ख्याल नहीं किया, तो भी आठवले साहब दिन रात भर ये अपना काम में व्यस्त रहते हैं। ऐसे सख्त जो है केंद्रीय मंत्री रामदास जी आठवले साहब, जो केंद्रीय मंत्री है, धम्म उपासक है और सभी लोगों का काम करना वो जानते हैं, ना बल्कि बौद्ध समाज का हो,
सभी मुस्लिम धर्म हो या सिख धर्म हो, भारत में रहने वाले सभी अनुयायियों का काम आठवले साहब जान से करते हैं। इसलिए ये आठवले साहब को मंगल मैत्री देने के लिए आज तथागत भगवान गौतम बुद्ध की भिक्खु संघ और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की विचारधारा से आज उनको मंगल मैत्री यहाँ चेंबूर में, जहाँ उसको हम रिपब्लिकन का इलाका बोलते हैं, ये रिपब्लिकन का इलाका जो चेंबूर है, वहाँ से हमें आठवले साहब के लिए शुभेच्छा देते हैं। धन्यवाद। जय भीम, नमो बुद्धाय। हमारे राष्ट्रीय नेता, बहुजनों के हृदय सम्राट, इनका 25 दिसंबर को जन्मदिन है। हमारे जिला अध्यक्ष और दोनों विधानसभा के अध्यक्ष हमारे दोस्त है, सुभाष साडवे है, रवि गायकवाड़ है, हमारे रामराजे साहब है, युवराज रामराजे, बालू यादव है, हमारे संजय इंगले जी है, पूरी टीम चेंबूर की यहाँ पे एक अच्छा आनंदमय वातावरण में बाबा साहब को साक्षी रखकर आठवले साहब को दीर्घायुष्य की आदरणीय बंटी जी ने शुभकामनाएं दी है और सारी जनता, बहुजन जनता की तरफ से उनको उम्र दराज हो, ऐसी हर जनता की उनको दिल से दुआ है। उनके लोगों को, गौर गरीबों के वक्त पे, झोपड़पट्टी वासियों के लिए, गरीबों के लिए ऐसे बहुजनों का नेता हमारे आठवले साहब है। इनके जन्मदिन मनाने के लिए आम लोग यहाँ पे सारे जमा हुए। बाबा साहब के गार्डन में इसके लिए खास तौर मना रहे कि बाबा साहब के विचारधारों को लेकर हमारी पार्टी आठवले साहब लोगों को न्याय दिलाने का काम करते हैं, इसलिए हम न्याय संघाच्या वतीने आठवले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसांच्या त्यांना शुभेच्छा दिल्यात। खरं तर भाग्य आमचं आज या चेंबूरसारख्या या पवित्र स्थळी, जिथं बाबासाहेबांचे पाय लागले, त्या बाबासाहेबांच्या पवित्र भूमीमध्ये आज आठवले साहेबांचा वाढदिवस भिक्खू संघाच्या उपस्थितीत होतोय। फार मोठं आमचं भाग्य आहे। सन्माननीय जिल्हाध्यक्ष अनिसभाई पठाण देखील या ठिकाणी उपस्थित राहिले, आमचे रामराजे, हे सर्व आमचे चेंबूरचे नेते, आमचे कांतीलाल आहेत, आमचे यादवजी आहेत, आमचे सर्व काही मंडळी, सुभाष साळवे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेत। खरं तर आमचं भाग्य आहे या ठिकाणी की रामदास आठवले साहेबांचा वाढदिवस करण्याचं आम्हाला तो एक संधी मिळाली। त्याबद्दल आम्ही खरोखरच त्यांचे मनापासून आम्ही शुभेच्छा देतो की आमचं उर्वरित आयुष्य त्यांना लाभो, हीच आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरणी प्रार्थना करतो, तसेच तथागत चरणी प्रार्थना करतो।